काल आम्ही माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर महायुतीचे जे ज्येष्ठ वरिष्ठ नेते आहेत अमित शाह साहेब त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलेलो होतो आणि शिवसेना पक्षाची भूमिका शिवसेनेच्या आमदारांचं शिवसैनिकांचं निकाल लागल्यानंतरचं ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये जे काय मत आलं ते आम्ही नम्रपणानं माननीय अमित शाह साहेबांच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे। आणि काल तिथून मीटिंग संपल्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी देखील दिल्लीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या बंगल्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की आमची चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि एक दोन दिवसात किंवा एखाद्या दुसऱ्या अजून बैठकीमध्ये याच्यावरनं सकारात्मक आणि समन्वयातनं चर्चा करून योग्य यातनं मार्ग निघेल। त्याप्रमाणे एखादा दिवस आजच्या उद्याच्या वाट पाहावी लागेल, पण निश्चित कालची चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि चांगला मार्ग निघेल आणि योग्य मान सन्मान महायुतीतल्या तिन्ही पक्षांचा राखला जाईल अशी कालची चर्चा होती। पुन्हा एकदा काळजी बाळगून मुख्यमंत्री हे आधी पोहोचले किंवा आधी अमित शाह यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली आणि इकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक वेगळी बैठक झाली, त्यामुळे पुन्हा कुठेतरी चर्चांना उधाण आलेलं आहे की समन्वय नाहीये, अजून राग, अजून रुसवे फुगवे बाकी आहे। नाही ना, आम्ही एकत्रच होतो सगळे। म्हणजे माननीय अमित शाह साहेबांच्या निवासस्थानावरती आता पोचायला कोण 5 मिनिटं आधी पोचलं, कोण 10 मिनिटं उशिरा पोचलं एवढंच, पण जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळे आम्ही एकत्र होतो आणि खेळमिळीत चर्चा झाली। असं काय नाही कोणाची वेगळी बैठक झाली, फक्त एक झालं, बैठक संपल्यानंतर शिवसेना खासदारांची स्वतंत्र बैठक अगोदरच निश्चित केली होती, कारण लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, सगळे खासदार दिल्लीमध्ये आहेत आणि मग माननीय शिंदे साहेब म्हटले की आपण आलोय तर सगळ्या खासदारांशी शिवसेनेच्या पक्षाच्या खासदारांना भेटूया, त्यांच्याबरोबर एक चर्चा केली साहेबांनी आणि आम्ही निघालो तिथनं। असं काही नाही, म्हणजे समन्वय योग्य आहे त्या सगळ्यांचं। नाही, आता मी सकाळी देखील सांगितलं की जेव्हा महायुतीमधले 3 प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं जे प्रमुख नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत महायुतीचे माननीय अमित शाह साहेब, त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे। आता याच्यावरती मी म्हणलं तसं सकारात्मक चर्चा झाली, त्यातनं योग्य मार्ग 1 किंवा 2 दिवसामध्ये निघेल। आता तो मार्ग निघेपर्यंत चर्चा काय झाली, मग आम्ही काय बोललो, मग आणखीन मित्रपक्ष काय बोलले, याच्यावरती आत्ता या स्टेजला भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। एकदा या चर्चेचा सारांश, या चर्चेचा निष्कर्ष हा एकदा दिल्लीमधनं येऊ द्यात, मग तो आल्यानंतर आपण त्याच्यावरती अधिक भाष्य करू। नाही, तुम्ही आता मला तेच समजत नाही, हे कळतंय, सूत्र आहेत, हे जे माध्यमांनी जी काय बातम्या चालवल्यात ना, याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आपल्याला अधिक वाटा मिळावा, चांगला वाटा मिळावा, पण एकदा जर ठरलं सगळ्यांचं, आपल्याला बघा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काय सांगितलं की माननीय अमित शाह साहेब आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब महायुती बाबतीतला जो निर्णय घेतील तो आम्ही सगळेजण मान्य करू। त्यामुळं मागणं, चर्चा करणं याच्यात काही गैर नाही, पण एकदा नेतृत्वावरती निर्णय सोपवल्यानंतर नेतृत्वाचा निर्णयाची वाट पाहणं आणि तो जो निर्णय येईल नेतृत्वाकडनं त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करणं हेच योग्य आहे। थोडं मी म्हणतोय तसं एक किंवा आजचा किंवा उद्याचा दिवस जर आपण वाट पाहिली तर नक्कीच सगळ्या प्रश्नांची आपल्या उत्तर मिळतील। 2 तारखेला योग्य मुहूर्त निघेल असं वाटतं तुम्हाला? नाही, तर मी कसं सांगू तुम्हाला, कसं आहे, हे सांगण्या एवढा मोठा मी नाही ना, हे सांगण्याचा अधिकार महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांना आहे। त्यामुळं जो वरिष्ठ नेत्यांचा अधिकार आहे त्या अधिकार कक्षेत जाऊन मी बोलणं योग्य नाही, पण मला असं वाटतं व्यक्तिगत की आज किंवा उद्याच्या 2 दिवसामध्ये योग्य मार्ग यातनं निघेल, समन्वयातनं आणि अतिशय सगळ्यांचा योग्य सन्मान राखून हा मार्ग निघेल।
सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिलाय किंवा त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिला अशा बातम्या त्यामध्ये किती टक्के आहे हे खरं आहे? हे बघा, मी मगाशी देखील सांगितलं की माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रशासनामधला प्रदीर्घ अनुभव, त्यांनी घेतलेले कल्याणकारी निर्णय, त्यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेता शिवसेनेचं असं मत आहे, शिवसैनिकांचं असं मत आहे, शिवसेनेच्या आमदारांचं असं मत आहे की माननीय शिंदे साहेबांच्या अनुभवाचा उपयोग, अनुभवाचा फायदा या महायुतीच्या सरकारला मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही आग्रही आहोत, सगळे आमदार, सगळे शिवसैनिक, सगळे माजी मंत्री, आम्ही आग्रही आहोत की माननीय शिंदे साहेबांनी सत्तेमध्ये, शासनामध्ये त्यांचं योगदान, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सहभाग हा शासनामध्ये असला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे आग्रही आहोत. काही धक्कातंत्राची शक्यता म्हणजे काही नवीन चेहरा किंवा असं काही? मी कसं सांगणार? साहेब, आपण म्हणताय की शिंदे साहेबांनी शासनामध्ये असायला हवं. कुठल्या पदावर हा देखील प्रश्न आहे. कालपासून अशा चर्चा आहेत की उपमुख्यमंत्री पदासाठी देखील नाव चर्चेत आहेत, मात्र ते स्वीकारायला तयार नाहीयेत. मग नेमकं कुठलं असं पद आहे जे उपमुख्यमंत्री पद जर मिळालं तर ते घेणार आहे? एक दोन दिवस वाट बघा, आजच्या आणि उद्याच्या दिवस. कारण काल चर्चा संपून आम्ही रात्री उशिरा पहाटे मुंबईमध्ये आलेलो आहोत. आता पुन्हा एकदा मान्य साहेब म्हटले, शिंदे साहेब म्हटले तसं कदाचित महायुतीचे जे प्रमुख नेते महाराष्ट्रातले, त्यांची कदाचित एखादी बैठक होऊ शकते आज, आणि त्या बैठकीतनं चर्चा करून ह्यातनं काहीतरी, मी म्हणतोय ना तुम्हाला, सगळा मान सन्मान ज्याचा त्याचा योग्य पद्धतीनं राखला जाईल असा तोडगा निश्चितपणाने किंवा असा मार्ग यातनं निघेल. सर, आत्ताच अशी माहिती येते आहे की पुन्हा एकदा या सगळ्या नेत्यांना, महायुतीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांना सोमवारी दिल्लीमध्ये बोलवलं जाणार आहे आणि शपथविधीचा कार्यक्रम आता 7 तारखेपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली ह्या जाते. जर तरच्या गोष्टी आहेत, ह्याच्या बाबतीत तर मी काय सांगू शकत नाही. त्यामुळं एवढं लांबेल म्हणजे एवढं नाही, discussion जर तरच्या गोष्टीनं काय उत्तर द्यायचं आपण? त्यांच्या मनात ते तुम्ही ओळखता असं म्हटलं जातं. नाही, मी सांगितलं ना तुम्हाला, एखादा दुसरा दिवस वाट पहा. एकदा काल दिल्लीवरून सर्वजण आलेले आहेत. आता आज किंवा उद्या जर समजा त्यांची बैठक झाली, वरिष्ठ नेत्यांची महाराष्ट्रातल्या चर्चा काय झाली, तर होऊ शकतो त्याच्यातला लवकर निर्णय. सर, लाडक्या बहिणींनी खूप मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यामुळे एवढं मोठं यश मिळालं. मग आता चर्चा अशी आहे की मंत्रिमंडळात सुद्धा लाडक्या बहिणींचा टक्का वाढेल. आपल्या पक्षाच्या वतीनं अशा काही महिलांच्या नावं चर्चेत आहेत का, किंवा त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठीच्या काही चर्चा सुरू आहेत? मंत्रिमंडळाची यादी अंतिम होईपर्यंत सर्वच नावं चर्चेमध्ये असतात, परंतु पक्षाचे जे प्रमुख असतात, पक्षाचे जे मुख्य नेते असतात, पक्षाचं जे नेतृत्व असतं, त्या पक्षाच्या नेतृत्वाचा तो अधिकार आहे. त्यामुळं या बाबतीतला निर्णय महायुतीमधले त्या पक्षाचे प्रमुख नेते, वरिष्ठ नेते घेतील. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर महायुतीने निवडणूक लढली, मात्र आता जर तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिलं जात असेल तर यावर तुम्ही समाधानी आहात का? ते सर्व तुम्ही समाधानी असणार आहात का? हे बघा, एकदा 2 दिवसापूर्वी पक्षाची भूमिका, शिवसेनेची भूमिका ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेली आहे. तीच भूमिका पक्षाची आहे. माननीय शिंदे साहेबांनी शिवसेना पक्षाबाबतीतली जी भूमिका घेतलेली आहे की त्या भूमिकेशी आम्ही सगळेजण सहभागी आहोत. साहेब जो निर्णय घेतील, साहेब जे धोरण ठरवतील त्याप्रमाणे शिवसेना पक्ष वाटचाल करेल. संजय राऊत म्हणतायत की शिंदे महावती आता मिळणार नाहीये कारण त्यांचं आता काम संपलंय. त्यांना म्हणा, तुम्ही तुमच्यात बघा, तुम्ही आमच्या घरात डोकावून बघू नका. कारण त्यांना म्हणावं, तुमचं जो प्रदीर्घ अनुभव आहे राजकारणामधला, विश्व प्रवक्तेपदाचा जो त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्या सगळ्या अनुभवाचा उपयोग आम्हाला कुणाला काय मिळणार याच्यामध्ये डोकं लावण्यापेक्षा तुमच्या महाविकास आघाडीतला, तुमच्या उभाटा पक्षाचा किमान विरोधी पक्ष नेता तरी होतोय का, याच्यासाठी तुमचं सगळं कौशल्य पणाला लावा म्हणावं आणि दाखवा ते करू शकताय का तुम्ही. ते आमच्या डोकावून बघू नका. आमचा संसार अत्यंत व्यवस्थित, सुखाचा, समाधानाचा सुरू आहे. नजर लागते त्यांची असं वाटते तुम्हाला? असल्या लोकांची नाही नजर लागू शकत.
निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि त्यांना तक्रार करणार आहे की 76 लाख वोट जे आहेत ते शेवटचा तास आणि रात्री 11 वाजेपर्यंत त्यांचं म्हणणं आहे की वोटिंग सुरू होतं. तर 76 लाख वोटिंग जे आहे ते शेवटच्या अवघ्या एका तासामध्ये कसं झालं असा प्रश्न उपस्थित करून आणि त्यांच्याकडे जे काही एव्हिडन्स आहे ते घेऊन आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यासाठी जात हे बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तक्रार करण्याचं किंवा कुठं न्याय मागण्याचा अधिकार आहे. परंतु मला एक नम्रपणानं आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेसमोर आणायचं आहे की सगळ्यांना हे माहिती आहे, सर्व मतदारांना माहिती आहे की 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती आणि नेहमीची आतापर्यंत अनेक निवडणुका आम्ही लढल्या. नेहमीची ही अशी पद्धत आहे की शेवटच्या तासामध्ये हा टक्केवारीचं प्रमाण मतदानाचे वाढतं. याचं कारण दिवसभर कामामध्ये असणारे, दिवसभर इतर ठिकाणी गेलेले किंवा इतर ठिकाणून प्रवास करून मतदानाला येणारे अनेक मतदार हे 6 वाजेपर्यंत ती जी पांढरी रेषा आखलेली असते 100 मीटरची, त्या पांढऱ्या रेषेच्या आतमध्ये येऊन लाईन लावून उभे राहतात आणि 6 वाजता त्या लाईनवरती प्रशासनाकडनं ते बंद केलं जातं माणसं आत घ्यायची. 6 वाजता अनेक बूथवर 100, 200, 300, 400 लोकांची लाईन असते. त्या प्रत्येकाचं मतदान संपेपर्यंत ती मतदान प्रक्रिया चालू ठेवावी लागते. त्यामुळे असं काही नाही, तुम्ही कितीतरी मागचे रेकॉर्ड जर काढून पाहिले तर शेवटच्या तासात टक्केवारीचं प्रमाण या कारणामुळे वाढलेलं दिसते. पण तरी सुद्धा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांनी त्यांची तक्रार करावी. योग्य अथॉरिटी त्या तक्रारीची चौकशी करेल आणि त्याचं उत्तर तक्रारदाराला देईल. महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमची आड रडीचा डाव खेळतायत का? हेच मी सांगितलं ना आता, एक झालं तर टक्केवारी का वाढली. मग लोकसभेला एवढं मोठं बहुमत मिळालं तेव्हा ईव्हीएम चाललं का? हेच ईव्हीएम होते ना. मग त्यावेळी चाललं, त्यावेळी ईव्हीएम चांगलं. आणि आता तुम्हाला जनतेनं नाकारलं की मग म्हणायचं की ईव्हीएमचं म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या मनासारखं झालं तर योग्य, आपल्या मनाविरुद्ध झालं की चुकीचं. हे बरोबर नाही ना. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.